मायसेल सतीश पवार आणि तुम्ही पाहत आहात पवार सर अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत 15व्या पार्टमध्ये पर्सेंटेज कंपोजिशन आणि एम्पिरिकल फॉर्म्युला फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर पर्सेंटेज कंपोजिशन हे कशाशी डील करतात की आता आपण इथे एक सॉल्ट घेतलेलं आहे, ते सॉल्टचं केमिकल फॉर्म्युला काय आहे? NaCl, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड बरोबर. आपण या सोडियम क्लोराईडचा एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं. कशात पाहिलं होतं? फॉर्म्युला मास या कॉन्सेप्टमध्ये ते सोडियम क्लोराईडचं आपण एक्झाम्पल पाहिलं. हां, तर इथे सॉल्टचं केमिकल फॉर्म्युला काय आहे? NaCl, सोडियम क्लोराईड. आणि वॉटरचं काय आहे? H2O. तर पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे ह्या NaCl जो कंपाऊंड आहे बरोबर, NaCl जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये जे काही प्रेझेंट असतात एलिमेंट्स, त्या एलिमेंटशी रिलेटेड आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स present in given compound. Deal number of elements present in given compound. म्हणजे काय? तर पर्सेंटेज कंपोजिशन हे आपण नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन गिवन कंपाऊंड, कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असलेले जे काही एलिमेंट्स आहेत, म्हणजे समजा आता इथे सॉल्ट घेतलेला आहे, सॉल्टमध्ये केमिकल फॉर्म्युला NaCl. तर या सॉल्टमध्ये जे काही नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, म्हणजे आता इथे सोडियम आणि क्लोराईड, तर मग नेमकं सोडियम किती आहे आणि क्लोराईड किती आहे त्याच्याशी रिलेटेड करतात ते पर्सेंटेज कंपोजिशन बरोबर डील करतात. तर आपण आता इथे सॉल्ट आणि वॉटर घेतलेलं. तर काही वेळा असं पण येतं की जेव्हा तुम्हाला अननोन जर तुमच्या समोर जर कंपाऊंड ठेवले, तर त्याचं तुम्हाला काय माहिती असण्याचं गरजेचं आहे. त्याचं मेन म्हणजे तुम्हाला त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला माहिती करायचा आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे? फर्स्ट फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. सेकंड, दुसरं म्हणजे कंटेन, म्हणजे तो कशापासून बनलेला आहे ते एक. आणि तिसरा म्हणजे त्याचा रेशो काय, व्हॉट इज द रेशो. रेशो ऑफ these elements present in compound. बरोबर. तर काय माहिती गरजेचं आहे? पहिले तुम्हाला काही वेळा तुम्हाला ते जे काही आपण कंपाऊंड घेतलेलं आहे बरोबर, त्या कंपाऊंडच्या जे काही प्रेझेंट असले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्या कंपाऊंडमध्ये, त्या एलिमेंटच्या पर्सेंटेजशी जे काही रिलेटेड माहिती आहे
इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुमच्या समोर जर अशी अननोन कंपाऊंड ठेवली तर तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? मेन म्हणजे त्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला. पहिलं म्हणजे केमिकल फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कंटेंट, तो कशापासून बनलेला आहे, कोणत्या एलिमेंट्स पासून बनलेला आहे. आणि तिसरं म्हणजे त्या एलिमेंटचं रेशो, जो की कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असलेल्या एलिमेंटचा रेशो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तर आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल घेतलेलंच आहे म्हणा. पहिले आपण H2O चं एक्झाम्पल इथं एक्सप्लेन करून दाखवूया, तेव्हा तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगते. तर पर्सेंटेज कंपोजिशनमध्ये आपण आता H2O वॉटर घेतला. वॉटरचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? H2O. बरोबर. वॉटर घेतला तर आपण पहिलं काय पाहिला होता पॉईंट, काय माहिती असणं गरजेचं आहे? केमिकल फॉर्म्युला. तर इथं वॉटरचं केमिकल फॉर्म्युला काय आहे? H2O. बरोबर. H2O हा वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आहे. बरोबर. तर दुसरं काय पाहिलं होतं आपण? कंटेंट, कशापासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. 2 हायड्रोजन and 1 ऑक्सिजन. बरोबर. आणि तिसरं म्हणजे काय पाहिलं होतं आपण? त्या कंपाऊंड मध्ये ते एलिमेंट किती प्रेझेंट आहे, म्हणजे रेशो पाहिला. बरोबर. तर आता आपण याचं पहिले पर्सेंटेज काढून घेऊया. मास पर्सेंटेज. तो वॉटर मास percentage of an element. बरोबर. तर या मास पर्सेंटेज आपल्याला काढायचंय. तर मास पर्सेंटेज हे ते कशाची आपण कसं काढणार? तर मास ऑफ दॅट एलिमेंट प्रेझेंट इन देअर कंपाऊंड अपॉन मध्ये आता आपण लिहू मास ऑफ द एलिमेंट present in their compound अपॉन मध्ये त्या मोलार मास ऑफ दिस कंपाऊंड, म्हणजे त्या कंपाऊंडचं टोटल मास. मोलार मास ऑफ कंपाऊंड आणि या दोन्हीला डिवाइड केल्यानंतर त्याला गुणायचं 100 इंटू 100. बरोबर. तर H2O इथे किती आहे? मास ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन देअर कंपाऊंड. आता ही फॉर्म्युला आहे. बरोबर. तर मास पर्सेंटेज काढताना हाच फॉर्म्युला यूज करायचा. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मास पर्सेंटेज काढण्यासाठी. काढला तर आपण पुढे जाऊया. तर पहिले आपल्याला काय काढायचंय की मास पर्सेंटेज ऑफ दिस कंपाऊंड पर्सेंटेज काढायचं. तर त्या पहिले कंपाऊंडचा आपल्याला टोटल मास काढायचा आहे. तर इथे H किती आहे? आपला हायड्रोजन किती आहे? इथे 2 आहे. बरोबर. हायड्रोजन 2 आहे. 2 इंटू हायड्रोजनचं मास किती आहे? 1.1
1.008 प्लस ऑक्सिजन किती इथे 1 इंटू ऑक्सिजनचा मास किती आहे 16 बरोबर. तर याचा आपल्याला गुणाकार करायचा गुणाकार आणि एडिशन तर 2 तसेच तसे 16 8 दुने 16 बरोबर प्लस 16 1 16 म्हणजे 16 जसेच तसे आपण इथे घेणार बरोबर. तर यांची आपल्याला ऍडिशन करायची तर काय भेटेल आपल्याला 16 17 18.016 हे आपल्याला वॉटर मॉलिक्यूलचा मोलार मास ऑफ देअर कंपाऊंड मिळालेला आहे बरोबर. तर चला आपण आता हायड्रोजन त्या कंपाऊंड मध्ये किती प्रेझेंट आहे पर्सेंटेज काढायचे आपल्याला त्या किती पर्सेंट प्रेझेंट आहे त्या वॉटर मध्ये आणि ऑक्सिजन किती पर्सेंट प्रेझेंट आहे ते आपल्याला काढायचं. तर हायड्रोजनचं घेऊया मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन बरोबर. तर मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इक्वल टू इथे हायड्रोजन किती आहे कंपाऊंड मध्ये 2 आहे 2 इंटू किती आपला हायड्रोजनचा मास किती घेतला होता आपण 1.008 बरोबर. अपॉन मध्ये आपण किती पाहिलं होतं त्या कंपाऊंडचं मोलार मास 18.016 एक कंपाऊंडचा मोलार मास आहे आता आपण काढलं होतं. तर इथे आपण घेणार आहोत 18.016 आणि इंटू 100 बरोबर. तर इथे किती आलं 2.016 अपॉन 18.016 इंटू 100 आणि याची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 11.18 ही आपल्याला व्हॅल्यू इथे मिळाली करेक्ट. तर हे झालं म्हणजे हायड्रोजन हा वॉटर मॉलिक्यूल मध्ये H2O मध्ये 11.18% प्रेझेंट आहे बरोबर. तर आता आपण ऑक्सिजन किती पर्सेंट प्रेझेंट आहे ते पाहूया. सेम मास पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन equal to 1 into 16 upon 18.016 into 100 तिथं 16 18.16 into 100 तर याची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 88.79 ऑक्सिजन त्या हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट आहे कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे ऑक्सिजन बरोबर. सिंपल आहे सिंपल पर्सेंटेज कंपोजिशन. तुम्हाला जर कळलं नसेल तर अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. आपण आता एक इथेनॉलचं एक्झाम्पल घेऊ. इथेनॉल मध्ये कार्बन इथेनॉलचं एक्झाम्पल घेऊया. तर इथेनॉलचा केमिकल फॉर्म्युला काय तर इथेनॉलचा केमिकल फॉर्म्युला C2H5OH हा इथेनॉलचा केमिकल फॉर्म्युला बरोबर. केमिकल फॉर्म्युला तर या कंपाऊंड मध्ये किती प्रेझेंट आहेत कशापासून बनलेला आहे तो कार्बन हायड्रोजन आणि अल्कोहोल पासून बनलेला OH ऑक्सिजन आणि हायड्रोजन बरोबर. कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेला आहे करेक्ट. तर त्या कंपाऊंड मध्ये कार्बनचं
हायड्रोजनचं ऑक्सिजनचं किती प्रमाण आहे ते काढायचं आहे आपल्याला, पर्सेंटेज मध्ये किती काय. हा, फॉर्म्युला काय पाहिला होता आपण पर्सेंटेज कंपोजिशनचा, मास ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन देअर कंपाऊंड अपॉन मध्ये मोलार मास ऑफ द कंपाऊंड इंटू 100. तर त्या कंपाऊंडचं पहिले आपल्याला मोलार मास काढून घ्यायचं. करेक्ट. तर मोलार मास काय असेल याचं, तर इथे कार्बन किती आहे 2, कार्बन किती आहे 2 इंटू कार्बनचं मास किती आहे 12.01 प्लस हायड्रोजन किती इथे 5 आणि हा एक 6 इंटू हायड्रोजनचं मास किती आहे 1.008 प्लस ऑक्सिजन किती आहे 1 इंटू 16. तर 12 गुणिले 2, 12 1 12 12 2 24.02 ही आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली कार्बनची. 6 इंटू 1.008 किती झालं 6.048 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. 16 जसेच तसे 1 असल्यामुळे 16 जसेच तसे. तर याची ऍडिशन करायची आपल्याला. तर ऍडिशन केल्यावर काय मिळेल, किती व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला इथं 46.068 ही आपल्याला इथे व्हॅल्यू मिळालेली आहे. करेक्ट. तर आता आपण पुढे जाऊया, कार्बनचं किती पर्सेंट मास आहे. हे झालं मोलार मास ऑफ देअर कंपाऊंड 46.068. मोलार मास ऑफ दिस कंपाऊंड तर त्या कंपाऊंडचं मोलार मास किती होतं 46.068. करेक्ट. 46.068 हे त्या कंपाऊंडचं मोलार मास आहे. तर आता आपण कार्बनचं पर्सेंटेज पाहायचं आहे. तर मास पर्सेंटेज ऑफ कार्बनचं मास पर्सेंटेज किती या कंपाऊंड मध्ये. तर कंपाऊंड मध्ये आता आपण काय फॉर्म्युला पाहिला होता, तर कार्बन किती इथे 2 इंटू कार्बनचं व्हॅल्यू किती मी पाहिली होती आपण 12.01 अपॉन कार्बनचं मोलार मास कंपाऊंडचं मोलार मास किती आहे 46.068 इंटू 100. बरोबर. तर याची इंटू किती होईल 24.02 अपॉन 46.068 इंटू 100. तर याची किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथे पर्सेंट किती मिळालेलं आहे 52.14% इथे आपल्याला याचे मिळाले. बरोबर. कार्बनचं प्रमाण किती आहे त्या कंपाऊंड मध्ये इथेनॉल मध्ये 52.14% इतका कंपाऊंड मध्ये ते प्रेझेंट आहे कार्बन. करेक्ट. आता आपण इथे आपल्याला हायड्रोजनचं पाहायचं आहे. हायड्रोजनचं पाहूया. तर मास पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. करेक्ट. तर हायड्रोजन किती इथे 6 इंटू हायड्रोजनचं मास 1.008 अपॉन मोलार मास ऑफ दिस कंपाऊंड 46.068 इंटू 100. तर याचा आपल्याला किती मिळालेला आहे 6.048 अपॉन 46.068 इंटू 100. याचं आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यावर काय व्हॅल्यू मिळालेली पर्सेंटेज, किती पर्सेंटेज मिळालेली आहे आपल्याला इथं
13% इतके आपल्याला तिथे हायड्रोजनचं मिळाले. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन किती प्रेझेंट आहे? 13.13% इतकं प्रेझेंट आहे. बरोबर. आता आपण पाहूया ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे. तर ऑक्सिजन, आपण त्या ऑक्सिजनचा मास किती आहे? ऑक्सिजन किती आहे? 16.00 अपॉन 16 तसंच अपॉन 46 अपॉन 46.068 16 जसे तसे 46.068 जसे तसे इंटू 100 इंटू इथे 100. तर याचा आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यावर काय व्हॅल्यू मिळालेली आहे पर्सेंटेज मध्ये? 34.73 ही व्हॅल्यू मिळालेली. 34.73 इतकं पर्सेंटेज ते मिळालेलं. म्हणजे ऑक्सिजन हा 34.73 त्या कंपाऊंड मध्ये इतका प्रेझेंट आहे. बरोबर. तर हे झाले पर्सेंटेज कंपोजिशनचा एक्झाम. तर आता आपण पुढे जाऊया इम्पॅरिकल फॉर्म्युला प्लस फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला. बरोबर. तर इम्पॅरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय ते नेमकं पाहणार आहोत आपण. इम्पॅरिकल फॉर्म्युला फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय ते पाहूया आता. तर इम्पॅरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला मधला आपण पहिले डिफरन्स करून घेऊया. मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पॅरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर. तर मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये काय दाखवलं तर आपण एक्झाम्पल घेऊया एक. तर C2H5OH हे एक एक्झाम्पल घेऊया. तर C2OH5OH बरोबर. C2OH5OH म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? नेमकं ते कार्बन हायड्रोजन किती आहे त्या कंपाऊंड मध्ये ते एक्झॅक्ट दाखवते. तर म्हणजे इथे कार्बन किती आहे? एक्झॅक्ट 2 आणि हायड्रोजन किती आहे? इथे 6 आहे. बरोबर. ऑक्सिजन किती आहे? 1. तर मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये किती आहे? कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे कंपाऊंड मध्ये किती कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आहे ते दाखवते. आणि इम्पॅरिकल फॉर्म्युला मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा दाखवलेला आहे त्याच्या सिम्पलेस्ट रेशो दाखवते. त्याचा रेशो काय दाखवलेला आहे आपल्याला? C2 2 आणि H काय 5 आणि एक ऑक्सिजन. तर बरोबर 6. तर H6 हे दाखवलेलं आहे. करेक्ट. तर याचा सिम्पलेस्ट इम्पेरिकल फॉर्म्युला राहतो. म्हणजेच आता C2H5 हा. तर याचा सिम्पलेस्ट काय राहील इम्पेरिकल फॉर्म्युलामध्ये? इक्वे विधून 6 बरोबर. C1H3 करेक्ट. तर कार्बन 1 आणि हायड्रोजन 3 इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये तसं सिम्पलेस्ट होल नंबर आला पाहिजे. तर आता इथे असं थोडी नाही येणार की 1.5 1.6 असं नाही येणार. पॉइंट मध्ये व्हॅल्यू नाही येणार. होल नंबर मध्ये व्हॅल्यू, त्यालाच आपण इम्पेरिकल फॉर्म्युला असं पण म्हणू शकतो. सिम्पलेस्ट होल नंबर काय म्हणू शकतो आपण त्याला? सिम्पलेस्ट होल नंबर. अजून एक एक्झाम्पल घेऊया. इथे मिथेन C2H4 ब्युटेन घेतलं. करेक्ट. तर C2H4 याचा सिम्पलेस्ट काय राहील? सिम्पलेस्ट जेवढं करता येईल तेवढं करा. इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये सिम्पलेस्ट आता आपण सिम्पलेस्ट C1 आणि H2 करेक्ट. हे इथे सिम्पलेस्ट त्या इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये झालं. तर म्हणजे नेमकंच याच्यावरून असं कळतं की इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये रिप्रेझेंट द सिम्पलेस्ट होल नंबर
रेशो ऑफ व्हेरियस ॲटम प्रेझेंट इन अ कंपाऊंड. म्हणजे की कंपाऊंड मध्ये जे व्हेरियस ॲटम्स प्रेझेंट आहेत, कंपाऊंड मध्ये जे काही व्हेरियस ॲटम्स प्रेझेंट आहेत त्यांचा जो काही रेशो येणार आहे, नंबर ऑफ रेशो, तो होल नंबर मध्ये असणार. त्यालाच आपण इम्पेरिकल फॉर्म्युला असं. पॉइंट मध्ये व्हॅल्यू नाही येणार त्याच्या रेशो मध्ये. रेशो हा पॉइंट मध्ये नाही येणार, तो फक्त होल नंबर मध्ये येईल. त्यालाच आपण इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये. त्याची डेफिनेशन पाहूया. तर इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे द रिप्रेझेंट ऑफ इम्पेरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट ऑफ simplest whole number ratio of various atoms present in a compound. यालाच आपण काय म्हणतो, इम्पेरिकल फॉर्म्युला. काय सांगितलंय, कंपाऊंड मध्ये जे काही वेगवेगळे ॲटम्स एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्या एलिमेंटचा नंबर ऑफ रेशो जो काही येणार आहे नंबर ऑफ, त्याचा सिम्पलेस्ट, जेवढा सिम्पलेस्ट करता येईल तेवढा सिम्पलेस्ट, फक्त पॉइंट मध्ये व्हॅल्यू नाही येणार, त्याला आपण काय म्हणतो, इम्पेरिकल फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये काय सांगितलं की एक्झॅक्ट shows the exact number of different types of atoms present in a compound. म्हणजे काय सांगितलेलं आहे, exact number of various atoms present in a compound show एक्झॅक्ट नंबर ऑफ व्हेरियस ॲटम्स प्रेझेंट इन अ कंपाऊंड. म्हणजे काय सांगितलं, कंपाऊंड मध्ये जे काही वेगळे ॲटम्स आहेत, एलिमेंट्स आहेत प्रेझेंट, त्यांचा ते एक्झॅक्ट नंबर सांगते, म्हणजे किती प्रेझेंट आहेत ते एक्झॅक्ट सांगते ते मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये. बरोबर. तर आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊन पाहूया, तेव्हा तुम्हाला अजून समजेल. आणि जर मास पर्सेंटेज घेतलं व्हेरियस ॲटम्स कंपाऊंड मध्ये, जर जे काही कंपाऊंड घेतलेलं आहे आपण, बरोबर, त्या कंपाऊंड मध्ये जे काही वेगळे ॲटम्स प्रेझेंट आहेत त्यांचं मास पर्सेंटेज जर काढलं, त्याला काढायचंय तर त्याला आपण इम्पेरिकल फॉर्म्युला हा यूज करणार आहे. आणि जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काढायचा असेल त्याचा, बरोबर, जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला जर काढायचा असेल तर त्यांचं त्या कंपाऊंडचं तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युला जो निघालेला आहे, बरोबर, त्या फॉर्म्युल्याचा तुम्हाला मोलार मास माहिती असणं गरजेचं आहे. मोलार मास माहिती असण्याचं गरजेचं आहे, बरोबर. तर आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. करेक्ट आपलं सॉरी आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया इम्पेरिकल फॉर्म्युला फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि आपण तिथे थांबूया. हा, आपण एक कंपाऊंड घेतला, तर तो कंपाऊंड हा कोणता कंपाऊंड घेतलेला आहे आपण, हायड्रोजन, कार्बन आणि क्लोरीनचा, बरोबर. तर त्या हायड्रोजन म्हणजे घेतलेला आहे, तर त्याला आपल्याला इम्पेरिकल फॉर्म्युला काढायचा आहे. तर पहिले आपण एक कंपाऊंड घेतलं, तर त्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन किती प्रेझेंट आहे, हायड्रोजन 47%
प्रेझेंट आहे. कार्बन 24.27% इतका प्रेझेंट आहे आणि क्लोरीन 71.65% इतका प्रेझेंट आहे. काय? क्लोरीन बरोबर. आणि या ज्या कंपाऊंड आपण घेतलेला होता त्या कंपाऊंडचं जे काही मोलार मास आहे ते मोलार मास इज 98.96 ग्राम इतकं आहे. बरोबर. तर आता आपल्याला काढायचं आहे, फाईंड काय करायचं आहे, एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचं काय ते आपल्याला काढायचं. तर पहिलं सोल्युशन काय आहे, पहिलं सोल्युशन आपल्याला इथं 5 स्टेप मध्ये ते काढायचं आहे. 5 स्टेप मध्ये आपण इथे काढणार आहोत. तर त्याचं पहिलं सोल्युशन म्हणजे पहिले स्टेप काय आहे, तर त्याचं जे आपण काही पर्सेंटेज मध्ये मास घेतलं होतं त्याला आपण याच्यामध्ये कन्वर्ट करू, ग्राम मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. करेक्ट. तर हायड्रोजन किती ग्राम घेतला होता, किती पर्सेंट घेतला होता, 4.07. तर याला आपण ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे जी व्हॅल्यू आहे तीच ठेवायची, फक्त त्याला आपण पुढे पर्सेंटेजच्या जागी ग्राम लिहून टाकायचं. हे झालं हायड्रोजन. आता हायड्रोजन झालं, तर नंतर काय घेतलं होतं आपण, कार्बन. तर कार्बन किती घेतला होता पर्सेंटेज मध्ये, कार्बन घेतला होता 24.27 इथे ग्राम. क्लोरीन किती घेतला होता आपण, 71.65 इथे ग्राम. करेक्ट. आणि मोलार मास जे आहे ते 98.96 ग्राम. हे झालं त्याचा मोलार मास. बरोबर. तर जो पण आपण काही कंपाऊंड घेतो, कोणता पण कंपाऊंड, तर त्या कंपाऊंड मधलं जे काही एलिमेंट्स आहेत ते 100%च असतात. त्या कंपाऊंड जो काही कंपाऊंड आपण घेतलेला असतो तो कंपाऊंड 100% जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या मासेसनुसार तो बनलेला असतो. जसं की आता इथे हायड्रोजन 4.07, कार्बन 24.27 ग्राम, क्लोरीन 71.65 ग्राम. हे जे आपण ऍडिशन केलं तर याचं 100% इतकं व्हॅल्यू मिळते आपल्याला. तर तर आता दुसरी स्टेप आहे आपल्याला काय, आता इथे आपण ग्राम मध्ये कन्वर्ट करून घेतला. तर दुसरी स्टेप आहे कन्वर्ट इनटू नंबर ऑफ मोल्स इच एलिमेंट, म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा मोल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. करेक्ट. तर आपण काय फॉर्म्युला यूज केला होता मोल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये. तर नंबर ऑफ मोल्स इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. करेक्ट. तर आपल्याला इथं ही झाली फर्स्ट स्टेप. तर दुसरी स्टेप काय आहे, मोल मध्ये कन्वर्ट. तर हायड्रोजनचं पहिले काढायचं आहे आपल्याला. तर हायड्रोजन इक्वल्स टू गिवन मास काय आहे त्याचं, गिवन मास काय आहे 4.07 ग्राम अपॉन मध्ये 4.07 ग्राम आणि त्याच्या अपॉन मध्ये मोलार मास घ्यायचा होता. तर मोलार मास किती आहे इथे, त्याचं म्हणजे मोलार मास म्हणल्यावर त्याचं नेमकं हायड्रोजनचं एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे, तर एक्झॅक्ट व्हॅल्यू त्याची काय आहे 1.008. इक्वल टू त्याचं डिवायडेशन केल्यानंतर त्याची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 4.04 ग्राम. इतकी मोल मिळाली हायड्रोजनची. तर आता आपण इथे हायड्रोजनचं झालं. तर दुसरं म्हणलं की हायड्रोजन, तर दुसरं आता काय कार्बन. तर कार्बनची गिवन व्हॅल्यू काय आपल्याला दिलेली आहे 24.27
अपॉन मध्ये त्याची कार्बनची मोलार मास किती आहे 12.1 ग्राम. करेक्ट. तर 12.1 ग्राम याचं डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू जी मिळालेली आहे 2.021 इतकी आपल्याला मिळाली. करेक्ट. आता तिसरी आहे क्लोरीन. क्लोरीन इक्वल टू क्लोरीनचं गिवन मास किती दिलेलं आहे 71.65 ग्राम. एक ग्राम मध्ये ग्राम. तर क्लोरीनचं जे काही मोलर मास आहे एक्झॅक्ट जी व्हॅल्यू आहे क्लोरीनची पिरियडिक टेबल मध्ये ती घ्यायची आपल्याला मोलार मास मधली की. तर काय व्हॅल्यू आहे त्याची 35.453 ग्राम इतकी. तर याचं डिवायडेशन आपण केल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 2.021 इतकी व्हॅल्यू मिळालेली. करेक्ट. बरोबर. तर आता हे झालंय दुसरी स्टेप म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स काढलं. प्रत्येक ॲटम्सचं प्रत्येक एलिमेंटचं नंबर ऑफ मोल्स काढलेलं आहे. करेक्ट. तर आता तिसरी स्टेप पाहिजे आपल्याला. तर तिसरी स्टेप मध्ये काय त्यांचा रेशो काढायचा आहे. नंबर ऑफ मोल्सचा प्रत्येक एलिमेंटचा रेशो काढायचा आहे. बरोबर. तर आता आपण इथे एक हे घेऊया. हायड्रोजनची किती घेतली होती आपण मोल 4.04 हायड्रोजनची. बरोबर. तर कार्बनची किती आहे 2.021. क्लोरीनची किती होती 2.021 इतकीच व्हॅल्यू मिळालेली होती आपल्याला मोल मध्ये. आता तिसरी स्टेप काय आहे त्यांचा प्रत्येक एलिमेंटचा रेशो काढायचा आहे. बरोबर. प्रत्येक एलिमेंटचा रेशो काढायचा. तर जो सगळ्यात कमी आहे या प्रत्येक एलिमेंट पैकी ज्याचा नंबर ऑफ मोल सगळ्यात कमी आहे त्या व्हॅल्यूने आता इथे कोणाचा कमी आहे 2.021 म्हणजे कार्बनचा कमी म्हणजे क्लोरीनचं सारखंच आहे पण जी सगळ्यात व्हॅल्यू कमी आहे त्या व्हॅल्यूने प्रत्येक एलिमेंटच्या व्हॅल्यूला डिवायडेशन करायचं भागायचं. बरोबर. तर इथे 2.021 ना त्याला भागायचं. तर याची हायड्रोजनची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला इथे 2. बरोबर. रेशो याची किती 1 रेशो क्लोरीनची किती 1. हा झाला हायड्रोजनचा हा झाला कार्बनचा आणि हा झाला क्लोरीनचा. करेक्ट. तर ही झाली तिसरी स्टेप. बरोबर. तर चौथी स्टेप अशी आहे की आता आपल्याला याचा रेशो किती मिळालेला आहे हायड्रोजन कार्बन क्लोरीन किती मिळालेला आहे हायड्रोजनचा 2:1 2:1 बरोबर. तर यांची अशी आपल्याला यांना डिवायडेशन करायचं आहे की म्हणजे त्याला असा भाग जाईल. त्याचा इम्पॅरिकल फॉर्म्युला काय राहील आता इम्पॅरिकल फॉर्म्युला त्याला आता जे सुटेबल म्हणजे सुटेबल कोएफिशियंट भेटत त्यानं त्याला ते डिवायडेशन करायचं आहे. तर याचा या रेशोशी डिवायडेशन करायचं आहे मल्टिप्लाय करायचं सॉरी डिवायडेशन नाही मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर त्याचा आता इम्पॅरिकल फॉर्म्युला काय झाला इम्पॅरिकल फॉर्म्युला इथे काय झालेला आहे कार्बन इम्पॅरिकल फॉर्म्युला याचा इथे काय झालेला आहे इम्पेरिकल फॉर्म्युला काय झालाय इथं याचा CH2Cl हा त्याचा इम्पॅरिकल फॉर्म्युला इथे मिळालेला आहे. करेक्ट. तर आता आपल्याला इम्पॅरिकल फॉर्म्युला तर आपल्याला मिळाला बरोबर. तर आता राहिलं काय मॉलिक्युलर फॉर्म्युला. इम्पॅरिकल फॉर्म्युला मिळाला तर राहिलं काय मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काढायसाठी त्याचं काय गरजेचं आहे म्हणजे इम्पॅरिकल फॉर्म्युलाचं काय माहिती गरजेचं आहे मोलार मास माहिती असणं गरजेचं आहे. आता याचं काम झालं बरोबर.
या नाही, याचं आहे पण मोलक्युलर मास ते शेवटी आपण ते तसंच राहूया. पण CH इम्पॅरिकल फॉर्म्युला काय, CH2Cl हा इम्पॅरिकल फॉर्म्युला झाला. CH2Cl हा झाला इम्पॅरिकल फॉर्म्युला. तर याचा आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचा आहे. सॉरी, याचं नाही, मॉलिक्युलर इम्पॅरिकल फॉर्म्युला तर झालं काढणं, मॉलिक्युलर मास राहिलं. तर मॉलिक्युलर मास काढण्यासाठी या इम्पॅरिकल फॉर्म्युल्याचा मोलार मास माहिती असणं गरजेचं आहे. तर या CH2Cl या इम्पॅरिकल फॉर्म्युलाचा मोलार मास काढण्यासाठी कसं करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन, तर कॅल्क्युलेट करूया. C किती आहे इथे, 1. आपण डायरेक्ट करूया. C किती आहे, 1 आहे. तर त्याचं व्हॅल्यू किती आहे, आपली ॲटॉमिक मास किती आहे त्याचं, 12.01. तर आपण डायरेक्ट घेऊया, एक कार्बन असल्यामुळे व्हॅल्यू त्याची इथे 12.01 प्लस हायड्रोजन किती इथे 2 इंटू हायड्रोजनची व्हॅल्यू किती आहे 1.008 प्लस क्लोरीन किती आहे 1. तर क्लोरीनची आपण डायरेक्ट व्हॅल्यू घेऊया 35.453. आपण ही घेतली करेक्ट 453. तर याचं कॅल्क्युलेटेड करूया. 12 जसं तसंच 12.01 प्लस 2.016 हे जसेच तसे 35.453 जसंच तसं. तर याचा आपल्याला कॅल्क्युलेट केल्यावर काय व्हॅल्यू मिळालेली आहे, 49.48 ग्राम इतकी आपल्याला त्या मोलार मास इतकं मिळालेलं आहे. ह्या कंपाऊंडचं एम्पेरिकल फॉर्म्युला जो निघालेला होता त्या कंपाऊंडचं आपल्याला हे मोलार मास इतकं मिळालं, 49.48 ग्राम इतकं मिळालेलं आहे. तर ह्या मोलार मास जे काही इम्पॅरिकल फॉर्म्युल्याचं मास आहे आणि आपल्याला त्या कंपाऊंड मध्ये एक्झाम्पल मध्ये जे काही गिवन दिलेलं होतं मास पूर्ण कंपाऊंडचं, ते मास त्यांच्या दोघांचं आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. तर आपण इथे डिवायडेशन करूया. 49.48 ग्राम ही व्हॅल्यू झाली या इम्पॅरिकल फॉर्म्युल्याची, लक्षात ठेवायची. तरी इथे लिहून ठेवू आपण. इम्पॅरिकल फॉर्म्युल्याची व्हॅल्यू काय झाली, 49.48 ग्राम ही व्हॅल्यू झाली या कंपाऊंडची. करेक्ट. याचं काय आता काम ही झाली. तर आता आपण डिवायडेशन करायचं आहे. डिवाइड मोलार मास by empirical formula मास. बरोबर. डिवायडेशन मोलार मास एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं आपल्याला, मोलार मास आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं, 98.96 ग्राम. बरोबर. तर इथे आपल्याला 98.96 ग्राम अपॉन मध्ये इथे काय सांगितलेलं आहे, इम्पॅरिकल फॉर्म्युलाचे जे काही मास मिळालेलं आहे ते मास 49.48 इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू मिळालेली याची 2. बरोबर. तर आपल्याला आपण एक कोएफिशियंट आपण सपोज करून घेऊया, याला 2 ला आपण n आपण हा सपोज करू n. बरोबर. ह्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण नंतर पाहूया. आता पहिले कॅल्क्युलेट करून घेऊया. तर आपण 2n. बरोबर. ही लक्षात ठेवायची व्हॅल्यू बरं का. आता आपण मल्टिप्लाय करायचे कशाने, मल्टिप्लाय करायचं आहे इम्पॅरिकल फॉर्म्युला. मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, इम्पॅरिकल फॉर्म्युला बाय n ऑब्टेन
इम्पेरिकल फॉर्म्युला बाय एन ऑप्टेन. यांची व्हॅल्यू काय आली होती आपल्याला, त्याला सपोज केला होता आपण, यांची व्हॅल्यू काय आली होती 2, करेक्ट, 2 आली होती. तर ऑप्टेन अबाउट द गेट इम्पेरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला. करेक्ट. तर इथं काय सांगितलेलं आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला जो आलेला आहे आपल्याकडे, काय आलेला आहे CH2Cl, त्याला n काय आलेला आहे आपल्याकडे, यांची व्हॅल्यू काय 2, त्याने इम्पेरिकल फॉर्म्युलाशी मल्टिप्लाय करायचं. करेक्ट, मल्टिप्लाय करायचं, तेव्हा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला हा मिळेल. तर आपण आता त्याचं मल्टिप्लाय करूया. इम्पेरिकल फॉर्म्युला काय मिळालेला आहे, इम्पेरिकल फॉर्म्युला काय मिळालेला आहे आपल्याला, CH2Cl आणि n काय आले होतं आपल्याकडे 2. तर 2n काय आले होते 2. तर याने या फॉर्म्युल्याला डिवायडेशन करायचं, सॉरी मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळून जाईल. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला मिळेल. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळालेलं आपल्याला, 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर C इथे एकच येतं, मग 2 एके आपलं सॉरी बे एके बे, C किती आला इथं 2. तर H किती आहे 2, तर 2 2 जा 4, H किती झाले इथे 4. तर Cl किती 1, तर Cl पण इथे 2. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलाची सिम्पलेस्ट काय झाली इम्पेरिकल फॉर्म्युलाचा, CH2Cl, ही झाली मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्या सिम्पलेस्ट मॉलिक्युलर फॉर्म्युलाची सिम्पलेस्ट इम्पेरिकल फॉर्म्युला CH2Cl, ही व्हॅल्यू आपल्याला इथे मॉलिक्युलर आणि इम्पेरिकल फॉर्म्युला इथे फाइंड झालेली आहे.